गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सोपा घटक पाहणार आहोत। सोपा म्हणजे जो आपण कायम करत आलो आहोत। तुम्ही याच्या आधीचे 7 भाग बघितले असतील, व्हेरी गुड आहे। त्यामध्ये आपण संख्या ज्ञान बघितलंय, संख्या ज्ञान समजावून घेतलं। संख्या ज्ञानामध्ये आपण अंकी अक्षरी सगळ्या संख्या लेखन हे समजावून घेतलं, लहान मोठेपणा समजावून घेतला, चढता क्रम उतरता क्रम समजावून घेतला, सम विषम संख्या समजावून घेतल्या। आता इथून पुढे आपण गणिती क्रिया समजावून घेणार आहोत। म्हणजे काय तर आपल्याला बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार हे समजावून घ्यायचे। ते आहे 3री 4थी 5वी साठी उपयुक्त। आजची आणि उद्याची जी क्रिया आहे म्हणजे ह्याच्यानंतरची वजाबाकीची ती क्रिया 2री 3रीला उपयुक्त आहे, पण 4थी 5वीला जे आहे ते भागाकाराचं ते नंतर आहे। ठीक आहे, मग आज आपण बेरजेचा भाग पाहणार आहोत संख्यांवरील क्रिया या घटकामध्ये। ओके, संख्यांवरील क्रियांमध्ये बेरीज तुम्ही आजवर उभी आणि आडव्या मांडणीतली बेरीज केली असेल तशातलीच आहे, फक्त संख्या वाढतात किंवा ह्याच्यामध्ये थोडस तुम्हाला गोंधळून किंवा बाजूने फिरून आणलेलं असतं प्रश्नापर्यंत। ओके, आपण उदाहरण लक्षात घेऊ आणि मग सोडवू। बघा इथं दिलंय 331 अधिक 556 यांची बेरीज केली असता उत्तर काय येईल। एवढा सोपा प्रश्न नसतो, तुम्हाला सुरुवातीला समजून देण्यासाठी सांगितलेलं आहे। 331 आणि अधिक 556, ठीक आहे। मग आता तुम्ही दरवेळी अशी बेरीज करत असाल उभी, पण हळूहळू आडवी बेरीज करण्याची सवय लावा, मी असं तुम्हाला सुचवेल, कारण परीक्षेत मग तुमचा मांडणीत वेळ जाणार नाही। ठीक आहे, ही बेरीज आपण उभी करू आणि आडवी पण करू। बघा इथं 6 आणि 1 किंवा 1 आणि 6 किती होतात, 1 अधिक 6 7 होतात। ठीक आहे, 3 आणि 5 8 किंवा 5 आणि 3 8, 3 आणि 5 8, म्हणजे याचं उत्तर किती आलं 887। ठीक आहे, आता काय करायचंय इथं लक्ष द्यायचे। ही बेरीज जी आहे ना, शेवटचा अंक शेवट शिकड बघा, विचार करा, पहिला अंक शेवटपर्यंत मिळवायचा आहे। ठीक आहे, एककाच्या घरातला अंक या एककाच्या घरात मिळवा। 1 अधिक 6 किती झाले 7, लगेच उत्तर खालच्या रांगेत बघा, इथं उत्तर चेक करा, इथं उत्तर चेक करा, इथं चेक करा, चारही याच्यात चेक करा। 7 उत्तर कुठे आहे तो तुमचा ऑप्शन असेल, 7 उत्तर इथे आहे आणि त्याच्यानंतर 7 उत्तर इथे आहे। ठीक आहे, म्हणजे हे 2 ऑप्शन तुमचे गेले। ओके, आले लक्षात। 50% उत्तराच्या आपण जवळ आलो, तिकडे उत्तर काढून ठेवलेले इकडे बघा। ठीक आहे, त्याच्यानंतर हा जो दशकातला अंक आहे हा दशकाशी मिळवून बघा, 3 आणि 5 8 झाले। आता परत 8 कुठे आहे बघा, 8 इथं सुद्धा आहे आणि 8 इथं सुद्धा आहे, म्हणजे याच्यातलं एक उत्तर अजूनही मिळत नाही आपल्याला। मग परत शेवटचं शतकाच्या घरातलं परत 3 आणि 5 8, आता इथं 7 आला, म्हणजे हा गेला, आपलं उत्तर इथं आलंय। आले लक्षात। अशा प्रकारे आपण आडव्या मांडणीत उडी मारून बेरीज करणार आहोत। काय करणार आहोत, उडी मारून। आणि जर उडी मारताना हातचा आला तर त्याला पाहुणा म्हणून बाजूला ठेवायचा आहे, त्याला म्हणायचं पाहुणा आला आणि तो आला की मग त्याला मिळवून घ्यायचा। ठीक आहे, ओके, हे उदाहरण तुमच्या लक्षात आलं असेल। पुढचं उदाहरण घेऊ, आणखी एक उदाहरण देतो। बघा 447 अधिक 312। ओके, आडवी मांडणी आहे, 447 अधिक 312, त्याला 4 पर्याय दिलेले असतील, मी इथं देत नाही, समजून सांगतो फक्त। बघा दशकाशी दशक एककाशी एकक मिळवा आधी आणि लगेच तिकडे मांडा। काय होतंय 7 आणि 2 9, मांडा 9च्या घरात, तिसऱ्याच घरात मांडायचं, वाढलेलं घर पुढे येणार आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर 4 आणि 1, 4 आणि 1 बरोबर दुसरं घर दुसऱ्या घरात मिळवतोय, दुसऱ्या घरात दुसरं घर मिळवतोय। ओके, आपण ह्याची बेरीज बघत होतो, 7 आणि 2 आपण 9 मिळवला, आता 4 आणि 1 तो आपण जसा घेतला तसाच पुढे ठेवणार आहोत। 4 आणि 1 5, म्हणजे आपण इथं 5 लिहिणार। आता पुन्हा याचा विचार ह्याच्याशी करायचा, म्हणजे या शतकाच्या घरात शतक बघायचा, 4 आणि 3 7, हे तुमचं उत्तर झालं 759। किती झालं 759। ठीक आहे, आणखी एक प्रश्न आपण बघू। ओके, बघा आता गणित आहे 5718 अधिक 3416। हातच्याचं गणित घेतलंय, पण आपण आडव्या मांडणीत सहज करू। ठीक आहे, बघा या घरातून याचा विचार करा, 8 आणि 6 14। ठीक आहे, 14 1 आला हातचा,
हा एक मी ह्याच्या पायाशी लिहितो, इथल्या कोणत्या एकच्या शेजारी, ठीक आहे, म्हणजे तो त्याचा पाहुणा आहे, तो नंतर मिळवून घेऊ. हा एक ह्याच्याशी मिळवा, मोठा एक, म्हणजे दशक स्थानचा अंक दशक स्थानाशी मिळवा, 1 आणि 1 2 झाले, हा पाहुणा त्यात मिळवा 3 झाले, ठीक आहे, पाहुणा दिलेला होता 3. पुढचं 7 आणि 4, म्हणजे ह्या शतकाचं घरी या शतकात टाका, 7 आणि 4 11, 11शी परत एक हातचा आला, हा परत पाहुणा मी ह्याच्याशी पाठवतो खाली, ठीक आहे, 3च्या घरात गेला. मग 5 आणि 3 8, 8 आणि हा एक 9, किती झाले 9434, ठीक आहे. आता इथं आपण करून बघू काय होतं. समजा एखाद्या विद्यार्थ्याच्या लक्षात आलं नाही, इथं करू, ठीक आहे. बघा बरं, 8 आणि 6 14, ओके, एक आला हातचा, किती झाले 3 झाले, 1 2 3 दिसले की नाही, तेच होते तिथं 1 2 आणि तो हातच्याचा 3. त्याच्यानंतर 7 आणि 4 11, परत एक आला हातचा, हा दिला 3च्या घरात पाहुणा, 5 आणि 3 8 आणि 8 आणि 1 9, ओके, 8 आणि 1 9, ठीक आहे. म्हणजे काय उत्तर आलं बघा बरं, इथं काय झालं 7 आणि 4 11, इथं एक आपला चुकलेला होता, ठीक आहे, एक आहे, म्हणजे 9134, किती उत्तर आलं 9134, तिचं पण त्याचं उत्तर होतं. हे 7 आणि 4 11 होते, मी ते 4च मांडले, तिथं पण एक होतं, ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला याची आडवी बेरीज करता येते, ओके, आडवी बेरीज करता येते, हे मांडताना इथे हे झालं होतं. आता पुढचं उदाहरण आपण समजावून घेऊ. बघा बरं, पुढचं उदाहरण बघू. 956 अधिक 10 अधिक 6 यांची बेरीज, विस्तारित मांडणीतली बेरीज आहे 956. मग आता आपण उभी मांडू, 956 अधिक 10 अधिक 6, काय करायचंय, इथं शतकाच्या घरात होता, नंतर दशकाच्या घरात दशक आणि एककाच्या घरात एकक, ठीक आहे. मांडणी व्यवस्थित करा आणि 6 आणि 6 आता बेरीज करा, 3 असले तरी काय हरकत नाही, 6 आणि 6 12, एकाला हातचा, 5 आणि 1 6 आणि 1 7 आणि 9शी 9 आलं उत्तर 972. इथं कुठे बघा 972, हे नाही हे नाही हे नाही हे नाही, ओके. मग आता सगळे त्याच्यात 2 होते, त्याच्यामुळे आपण सरळ सरळ बेरीज केली. आडव्या मांडणीची सवय विस्तारित, त्याच्यामध्ये मात्र तुम्ही उभीच करा. मी तुम्हाला असं सुचवेल, विस्तारितली मांडणी असली तर तुम्ही ती उभीच मांडणी करा, त्याला आडव्यात जाऊ नका, ठीक आहे, ओके. चला पुढचं उदाहरण समजून घेऊ. आता तुम्हाला लेखी उदाहरणं सुद्धा परीक्षेत दिले जातात. मग लेखी कसे, ग्राम स्वच्छता अभियानात 365 स्त्रिया व 276 पुरुष, ठीक आहे, 365 स्त्रिया व 276 पुरुष, ओके, सहभागी झाले, तर एकूण किती व्यक्ती सहभागी झाल्या. इथं शब्द बघा आलाय एकूण किती. तुमच्या सरांनी मॅडमनी तुम्हाला हे शिकवलं असेल की जेव्हा एकूण सहभागी असतात आणि 2 दिलेल्या वेगवेगळ्या संख्या असतात त्यावेळी बेरीज करायची असते. जेव्हा एखादा शब्द असतो खाली किती उरल्या असेल तर मूळ याच्यातनं वजा करायचे असतात. किती वाढल्या असतील तरी एकत्रीकरण असतं. म्हणजे हे जे शब्द आहेत हे समजून घेण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त प्रश्न सोडवले पाहिजेत. काय सोडवले पाहिजेत, प्रश्न. मग तुम्हाला त्या शब्दातली रचना लक्षात येते, ठीक आहे. आता इथं आपल्याला दिले 365 आणि 276 आणि एकूण विचारलेलं आहे. मग आता आपण त्याची बेरीज करू. तुम्ही असं म्हणाल की सर इथं वजाबाकीचे उत्तर दिलेले असेल. हो, तुम्हाला गोंधळात टाकण्यासाठी ते दोन्हीची उत्तर देतात. म्हणून जे आहे ते शब्दशः क्रियांवरून समजून घ्या. एकूण किती, 2 संख्या दिल्या तर बेरीज करता येईल. 5 आणि 6 11, एकाला हातचा वरती दिला किंवा खाली दिला तरी चालतोय. 7 आणि किती झाला, 6 आणि 1 7, 7 आणि 7 14, पुन्हा एकाला हातचा, 3 आणि 1 4, 4 आणि 2 6, 641 आहे का उत्तर? यस आहे, 2 नंबरचा पर्याय, ठीक आहे. म्हणजे हे नाही, हे नाही आणि हे नाही. एकूण सहभागी झालेल्या व्यक्ती आहे ऑप्शन नंबर 2, ओके. 641 आले लक्षात. मग अशा प्रकारची वजाबाकी बेरीज तुम्हाला गणिती क्रियांमध्ये करायची. आपण आता बेरीज पाहत आहोत. पुढे मालतीबाईंनी शाळेच्या ग्रंथालयाला 350 पुस्तके, किती पुस्तके, 350 पुस्तके व वसंतरावांनी 400 पुस्तके. वसंतरावांनी काय दिले, 400 पुस्तके. मी नुसतं मांडतोय. आणि अनिलरावांनी 165 पुस्तकं दिले. अनिलराव जरा हे दिसत आहेत, त्यांनी कमीच पुस्तकं दिलेली आहेत, त्यांनी सुद्धा जास्त द्यायला पाहिजे होती.
ओके ठीक आहे, जाऊ द्या, विनोदाचा भाग सोडून द्या. म्हणजे 165 पुस्तकं भेट दिली, तर एकूण किती पुस्तकं ग्रंथालयात आली? शब्द बघा, एकूण किती पुस्तकं ग्रंथालयात आली. आता इथं पुस्तकं वाढलीत की कमी झालीत? दिली म्हटलं वाढली. जेव्हा कधी वाढण्याची क्रिया असेल तेव्हा त्याच्या दोनच क्रिया असतात, बेरीज किंवा गुणाकार. इथं मात्र सरळ सरळ बेरीज आहे. ठीक आहे, मग आता या तीन संख्यांची बेरीज 0 0 0 5 अशी 5, 6 आणि 5 11, 1 आला हातचा, 3 आणि 1 4, 4 8, 8 आणि 1 9, किती झाले? 915. कुठे आहे? यस आहे, 915 आहे. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन नंबर, प्रश्न नंबर 4 चं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. आता याच्यात गफलत कशी होऊ शकते? जर तुमच्या लक्षातच आला तर तुम्ही सराव केल्यानंतर ते येणारच आहे, चुकत नाहीच. बाय चान्स तुम्हाला असं वाटलं वजाबाकी केली वजाबाकी, तरी तसं होऊ शकतं, पण व्यवस्थित वाचा, गोंधळ करू नका. ठीक आहे. वृक्षारोपण कार्यक्रमात आश्रमशाळेत सागाची 56 झाडे, किती झाडे आहेत? सागाची 56. आता आपण मांडणी करत बसणार नाही सागाची वगैरे, हे असं सगळं नेहमीच्या वर्गासारखं लिहिणार नाही आपण. आंब्याची 75 झाडे, ठीक आहे, लावली, तर एकूण किती झाडे लावली? हे 56 आणि हे 75. मग आता इथं मी लिहू शकतो, पण एवढी मांडणी वगैरे आपल्याला प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये एवढं करावं लागत नाही. पटपट उत्तर शोधायचे असतात, तर्क लावायचा असतो म्हणून. मग आधी आपण रीतसर समजावून घेत आहोत. मग आता यांची दोन्हींची बेरीज करा. बघा बरं किती उत्तर आहे. काय आलं? 5 6, 1 आला हातचा, 6 आणि 7 13, किती झाले? 131. उत्तर आहे का? इथं इथं इथं, यस, 131 हे उत्तर आहे. गणिती क्रियांमध्ये बेरीज ही क्रिया हातच्याची असो कशी असो खूप सोपी आहे. कधी? जेव्हा तुमचा भरपूर सराव झालेला असेल. सराव कसा पाहिजे? भरपूर. आणि ह्याच्यासाठी काय असायला पाहिजे? आता मी तो मेन मुद्दा सांगतो. 7 अधिक 8 किती होतात? 15. 9 अधिक 6 किती होतात? 15. 8 अधिक 7 किती होतात? 15. अशा ज्या बेरज आहेत ना त्या भरभर आल्या पाहिजेत तुम्हाला, त्या भरभर आल्या पाहिजे. त्याच्यानंतर 6 अधिक 6 12, मग 7 अधिक 6 13, त्याच्यानंतर 5 अधिक 7 12. उलट सुलट कशी घेतली काही घेतलं तरी ती एक अंकी बेरीज पटकन आली पाहिजे. ज्या विद्यार्थ्याला एक अंकी बेरीज भरभर येते त्याला किती अंक वाढले तरी काहीच वाटत नाही. समजले? गणिती क्रियांमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट एक अंकी बेरीज आणि वजाबाकी फास्ट येणे. पुढे, एका आश्रम शाळेत 3रीच्या वर्गात 24 मुली 17 मुले, ठीक आहे, आहेत, तर मुलांपेक्षा मुली कितीने जास्त आहेत? बघा बरं. आता काय करणार आहे तुम्ही? तर म्हणाल सर आपण बेरीज पाहत आहोत, पण इथं काय विचारलं? एका आश्रम शाळेत 3रीच्या वर्गात 24 मुली आणि 17 मुले, तर मुलांपेक्षा मुली कितीने जास्त आहेत? मग 24 आणि 17 ह्यात कसे जास्त निघतील? फरक काढा, वजाबाकी करा. जरी वरती टायटल आपण गणिती क्रियांच्या बेरीजचं बघितलं तरी याची वजाबाकी करावी लागेल. मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करा. 17तून किंवा 24 मधून 17 वजा करा, किंवा 17त किती मिळवल्यावर 24 येतात ते बघा. 17त किती मिळवल्यावर 24 येतात? हे 3 आणि ते 4 7. बघा मी काय म्हटलोय, 17त तुम्ही 7 मिळवा, 7 आणि 7 14, 1 आला 6 2 झाले 24. म्हणजे हे 7 मिळवणे जर तुम्ही इकडे वजाबाकी केली तर तेवढेच येतील. याच्यातनं 4तून 7 जात नाही म्हणून हातचा घ्या. इथे झाले 14, या 14तून 7 गेले खाली आले 7, एकातून 1 गेला 0, किती आलं उत्तर? 7 आले उत्तर 7. म्हणजे काय होतं? तुम्ही एखाद्या गोष्टीतून वजाबाकी केली तरी ठीक आहे, आणि खालच्या गणितामध्ये आपण किती मिळवल्यावर किती येतात हे शोधलं, बेरीज केली तर तसंच आहे. बेरीज ही वजाबाकीच्या उलट क्रिया आहे, वजाबाकी ही बेरजेच्या उलट क्रिया आहे. हे लक्षात घ्या, हे खूप उपयुक्त आहे. ठीक आहे. पुढचं उदाहरण बघू. डीबीटी योजनेत, डीबीटी म्हणजे काय? डी म्हणजे डायरेक्ट, बी म्हणजे काय? बी हा डी झाला, ठीक आहे. बी म्हणजे बेनिफिट, डायरेक्ट बेनिफिट, आणि टी म्हणजे काय? ट्रान्सफर, ठीक आहे. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर
म्हणजे आता विद्यार्थ्याच्या स्कॉलरशिपचे पैसे त्याच्या खात्यात शासन डायरेक्ट देतं. विद्यार्थ्याच्या कोणत्याही उपस्थिती भत्ता असोत काही असोत ते त्याच्या खात्यात सरळ सरळ जातात. ह्याला म्हणतात डीबीटी. खूप चांगली योजना आहे. ठीक आहे. मग डीबीटी या योजनेमध्ये अंजलीला 8,500 रुपये, साहिलला 9,500 रुपये मिळाले. ठीक आहे. तर दोघांना मिळून किती? मी लांब लांब लिहिले होते. आता तुम्ही अशी बेरीज करू शकता किंवा अशीही बेरीज करू शकता. बघा, एखादा विद्यार्थी तोंडी बेरीज करेल. 500 आणि 500 झाले 1000, 8 आणि 9 झाले 17, 17 आणि तो 1000 झाला 18. तोंडी बेरीज करेल. किंवा हा 0 हा 0 0, हा 0 हा 0 0, 5 आणि 5 म्हणजे हा 5 आणि तो 5 किती झाला 10, 10 शी 0 परत एक आला हातचा, 9 आणि 1 10, 10 आणि 1 18, किती झाले 18,000. बरोबर आहे. ओके, ठीक आहे. 18,000. म्हणजे तुम्ही याचं उत्तर उभय काढू शकता. 0 शी 0, त्याच्यानंतर हा 0 आणि 5 आणि 5 10, एक आला हातचा 8, हे 9 आणि हे 9 झाले 18. दोन्ही तिन्ही प्रकारे तोंडी बेरीज करता येते, आडवी बेरीज करता येते आणि उभी बेरीज करता येते. बरोबर. अशा प्रकारे आपले उत्तर निघतात. इथं 18 आहे का? यस, 18 उत्तर आहे. ऑप्शन नंबर 3 किती आहे? ऑप्शन नंबर 3 ला 18 उत्तर आहे. समजले? ओके, व्हेरी गुड. चला, आपण हे समजावून घेतलं. आता आणखी एक उदाहरण आपण लक्षात घेऊ. बघा इथं 12,500 अधिक 11,500. ठीक आहे. बघा बरं, आता तुम्ही तोंडी सुद्धा बेरीज करू शकता. तुम्हाला वाटेल कसं करता येतं याचा विचार करा. 500 आणि 500 किती होतील? तोंडी सुद्धा 500 आणि 500 किती होतात? 1000. 500 अधिक 500 किती होतात? 1000. हे 0 हे 0 झाले 1000. हे 1000 आहेत. हे 11 आणि हे 12. 11 आणि 12 किती होतात? 23. 23 आणि ते 1 किती झाले? जे आपल्याकडे होते 24,000. हे उत्तर 24,000च येणार आहे. ही तर मी तुम्हाला दाखवलं फक्त तोंडी येणार आहे. कसं? आता पहा, इथं समजा हा 0, हा 0 याच्यात मिळवला काय होईल? 0. हा 0 याच्यात मिळवला काय होईल? 0. हा 5 याच्यात मिळवला किती होईल? 5 आणि 5 10, एक आला हातचा. ठीक आहे. ह्याच्याशी मांडला. 2 आणि 1 3, 3 आणि 1 4 आणि हा 1 आणि हा 1 काय झाला? 2. किती आले? 24,000 आले. ओके, म्हणजे उत्तर तोंडी येऊ शकतात. ठीक आहे. आणखी एक उदाहरण देतो. 975 अधिक 545. तोंडी काढून बघा, जमतं. 5 आणि 5 10, एक आला हातचा इथं मांडला. हा 5 आणि हे 7 किती झाले? 12. बरोबर आहे. पुन्हा एक आला हातचा. हा 5 आणि 1 6, 6 9 किती झाले? 15. बरोबर. किती आलंय बघा. हे 45 आणि हे 75 किती झाले? 80, 80 40 120, 120 होतं. 9 5 14, 14 एक आला हातचा 15, 15 26. एवढं उत्तर येतं. निघतं. सराव करत चला, उत्तर येतील. ठीक आहे. बघा, आज आपण गणिती क्रियांमध्ये बेरीज समजावून घेतली. ह्याच्यावरती भरपूर सराव करा. आणि केवढीही मोठी गणित असली तरी सगळ्यात आधी तुम्हाला 1 अंकी गणित चांगलं आलं पाहिजे. किती अंकी? 1 अंकी. ज्याला 1 अंकी गणित पटकन येतं ना, तो लगेच उत्तर काढू शकतो. बरोबर आहे. तो लगेच उत्तर काढू शकतो. ही उत्तर पटपट पटपट जर यायला लागली तर तुम्हाला उत्तर चुकणार अजिबात नाहीत. ठीक आहे. आजच्या ह्याच्यामध्ये आज तुम्हाला मी एवढंच सांगतो. 1 अंकीचा चांगला सराव करा आणि शाब्दिक उदाहरणांचा सराव करा आणि थांबतो. ठीक आहे. घटक आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. गुड डे. बाय.